नमस्कार, मी सतीश शिवाजी खांडगे, प्रभाग क्रमांक 208, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय गवई गट आणि मित्र पक्षाचा उमेदवार. नगरसेवक पद म्हणजे लोक नगरसेवक, त्या लोकांचा जो सेवक आहे, लोकसेवक म्हणून मला या विभागात काम करण्याची इच्छा आहे. म्हणून मी या पदाचा उमेदवार म्हणून मी समोर लोकांच्या समोर जात आहे. आमचा जो प्रभाग आहे हा, जसं आता तुम्ही म्हणालात की एलईडीच्या माध्यमातून मी माझं मनोगत मांडलेलं आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की लोकांना त्यांचा हक्क जो आहे ना, तो मला त्यांना दाखवायचा आहे की वॉटर मीटर गटर याच्याही पलीकडे आपण काहीतरी आहोत. आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या अत्यावश्यक आहेत, त्या ज्या प्रत्येक नागरिकाच्या हक्काच्या आहेत त्या मला दाखवायच्या आहेत. तो माझा लहान विद्यार्थी असो, विद्यार्थी अवस्थेतला माझ्या तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, किंवा माझ्या माय माऊली असतील घरातल्या, माझे वडीलधारी जे कोण असतील किंवा माझे बांधव असतील ते असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, म्हणजे समाजातील प्रत्येक घटकातील प्रत्येक नागरिकाचा हक्क काय आहे हे मला या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आणायचं आहे. हा माझा प्रयत्न आहे. ऍक्च्युली माझा म्हणजे खरं सांगायचं म्हणजे माझा जन्मच या मुंबईमधला, मी ह्या प्रभागातच माझा जन्म झालेला आहे. कमर खातून जे मॅटर्निटी हॉस्पिटल आहे राणीबागच्या बाजूला, तिथे माझा जन्म झालाय. त्यामुळे इथे माझा लहानाचा मोठा मी इथे झाल्या कारणाने माझा मित्र परिवार हा इथे प्रचंड आहे. या मित्र परिवार जो आहे त्यांच्या सर्वांच्या, माझ्या सवंगड्यांच्या साथीने आणि फक्त त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी ह्या लढाईमध्ये उतरलेलो आहे. याच्याच बरोबर माझ्या पक्षाचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा माझ्यावरतीचा विश्वास, माझे आदरणीय मधु अण्णा चव्हाण, माझ्या विभागातील आणि आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते, त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, या सर्व ताकदीनुसार मी त्या ताकदीनेच उभा आहे. मला प्रचंड विश्वास आहे माझ्या विभागातील जनतेशी, कारण माझा जो विभागातील प्रत्येक नागरिक कुठे ना कुठे मी त्यांच्याबरोबर जोडलेलो आहे. धनशक्ती हा किंवा जी काय आहे बलाढ्य जे साम्राज्य समोर जे उभं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा वापर करतील किंवा करतही असतील, पण मला एकच म्हणायचं आहे की आता माझ्या प्रभागातील जनता, माझ्या प्रभागातील नागरिक, माझ्या प्रभागातील मतदार हा सुज्ञ आहे. त्याला नेमकं काय करायचंय हे माहिती आहे. येणाऱ्या 15 तारखेला तो मताच्या रूपामध्ये माझा मतदार राजा हे सर्व लोकांना दाखवून देईल की आमचा नगरसेवक आम्हाला कसा पाहिजे. माझ्या प्रभागातील जनतेला एवढंच आव्हान आहे, तुम्ही उमेदवार जो तुमच्या समोर आहे त्याचा अभ्यास, म्हणजे मी म्हणत नाही की मी जास्त अभ्यासू आहे, त्याचं शिक्षण बघा, त्याची मनापासून जी तळमळ जी आहे तुमच्याबद्दल, जी काही तुमच्या समोर जे त्याचं नियोजन आहे ते बघा. त्याचबरोबर तुमच्यासाठीचा जो प्रयत्न आहे, तुमचा जो हक्क आहे तो कशा पद्धतीने मिळू शकतो आणि कोण तुम्हाला मिळवून देऊ शकतो याचा तुम्ही प्रामाणिकपणे विचार करा, कारण हे तुमचं आहे. ज्यावेळी तुम्ही निर्णय घेता ना, तो निर्णय हा तुमचा पुढील 5 वर्षासाठी तुम्हाला बंधनकारक असतो, कारण निर्णय हा तुमचा असतो. तुमच्या निर्णयामुळे तो नगरचा सेवक होतो आणि तो सेवक जर खऱ्या अर्थाने जर त्या तुमच्या कामाला उतरला तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणून मला प्रामाणिकपणे मी सर्व माझ्या मतदार राजांना, बंधू भगिनींना विनंती करेल, निर्णय घेताना योग्य आणि अचूक निर्णय घ्या. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. कुठच्याही तुमच्याकडे अनेक प्रकारचे हे येतील, प्रलोभन येतील, तर त्या प्रलोभनाला देखील मला पूर्ण विश्वास आहे माझ्या जनतेवरती. या प्रलोभनाला आता आमची जनता भुलणारी नाही, कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की माझ्या प्रभागामध्ये माझ्या नागरिकाला त्याचा हक्क समजून आलेला आहे. कारण मी घराघरात जाताना मी मॅन टू मॅन कव्हर केलेलं आहे. मी प्रत्येक माझ्या माय माऊलीला प्रत्यक्ष भेटून सांगितलेलं आहे की तुझा अधिकार काय आहे, आणि निश्चितच मला माझी जनता जी आहे निवडून देईल. माझ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय गवई गट आणि मित्र पक्षाचा मी उमेदवार आहे. मला प्रचंड मताने विजय करतील असा मला ठाम निश्चय आणि विश्वास वाटतो.